नमस्कार. आपण हा कार्यक्रम दर शनिवारी करत होतो आत्तापर्यंत. परंतु आता या आठवड्यापासून आपण ठरवलंय की दर शुक्रवारी करू. तर जे लोक इथे आलेत त्यांचं स्वागत आहे. काही लोक थोड्या वेळाने येतील आणखीन. आपण सुरू करूया. आपली वेळ झालेली आहे. आपली बहीण इथे आलेली आहे अवनी. ती आपल्याला श्लोक 37, 38, 39, 40 हे 4 श्लोक 4थ्या अध्यायातले म्हणून दाखवणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण पलीकडचा कार्यक्रम सुरू करू. अवनीताई, गो अहेड ओके. प्लीज. यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायल्लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. सुंदर. थँक्यू. आता बघा, मागच्या वेळेस ना आपण जी एक शेवटची ओवी बघितली होती त्याच्यामधला अर्थ आपल्याला काही खूप जास्त क्लिअर झाला नव्हता. आणि मी पण ते जरा 2-3 जागी वाचलं आणि मग समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये पहा की ज्या ओवीमध्ये आपण अडकलो होतो ना, वा जो क्षोभला प्रभंजने आणि पेटतो पाण्याने, त्या प्रलयाग्नीस तृणाने दाबून ठेवता येई का? ही ओवी होती. ठीक आहे ना. तर त्याच्यामध्ये प्रभंजन या शब्दाचा अर्थ मला माहितीच नव्हता. म्हणजे प्रभंजन हे नाव आपण ऐकलेलं आहे. प्रभंजन याचा अर्थ वावटळ किंवा आजकाल इंग्रजीमध्ये त्याला हरिकेन म्हणतात. हरिकेन म्हणा किंवा टायफून किंवा उर्दूमध्ये तुफान म्हणू आपण त्याला. चक्रीवादळ ही हे हे त्याचे प्रभंजनचे अर्थ आहेत. आणि जो क्षोभला प्रभंजने आणि पेटतो पाण्याने, ह्याच्यामध्ये जरा कन्फ्युजन होतं. तर ह्याचा अर्थ मी 3-4 जागी जो बघितला त्याच्यामध्ये पेटतो पाण्याने म्हणजे असं मला वाटलं होतं की जो पाण्याने सुद्धा पेटेल असा अग्नी. तर पाण्याने अग्नी नाही पेटत. ह्याचा अर्थ इथे असा असायला पाहिजे की जो पेटवी पाण्याते, म्हणजे जो अग्नी पाण्याला देखील पेटवेल असा अग्नी. असा अर्थ मी 4-5 जागी बघितला. की ज्या ज्ञानाच्या अग्नीनी सगळी पाप जळून जातात, तो अग्नी इतका शक्तिशाली आहे की तो पाण्याला सुद्धा जाळू शकतो. हा त्याचा अर्थ आहे. तर आणि पेटतो पाण्याने ऐवजी आणि पेटवी पाण्यात ते असायला पाहिजे, असं मला वाटतं. त्याने आता हे ज्यांनी हे लिहिलेलं आहे त्यांच्या इतकी विद्वत्ता माझी नाही आहे. परंतु त्यांचा जो प्रिंटर असेल त्यांनी गडबड केली असू शकते ना. म्हणून कसं असतं पहा की जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचतो किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण जर आपल्याला ते आकलन होत नसेल त्याचं व्यवस्थित, तर आपण एक 4-5 सोर्सेसकडनं ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा. आणि मग त्याच्यातनं आपल्याला एक अंदाज येतो की त्यातलं कुठलं योग्य असू शकेल. मग त्याच्याने आपल्याला आपण जे काही वाचतो ना, त्याचं आकलन आपल्याला पूर्णपणे होण्यासाठी त्याचा अनुभव यायला लागतो. तर जे आपण ऐकलं असेल ते आपल्या प्रत्यक्ष अनुभवावर ते पडताळून बघायला लागतं. आपण आता सध्या काय करतोय की आपण ही गीता वाचतोय. गीतेचे एक 3-4 लोकांनी जे अनुवाद केलेले आहेत ते बघतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या जीवनाच्या अनुभवाशी आपण जो काही आपलं कोरिलेशन असेल ते पडताळून बघतोय की आपल्याला पण असाच अनुभव आलेला आहे का? तर आपला अनुभव आणि आपण जे वाचतोय किंवा ऐकतोय ते सगळं, या सगळ्या गोष्टी जुळल्या पाहिजे ना. त्या जुळल्या तरच ते जमू शकतं. नाहीतर नाही होऊ शकत. असं आहे ना. तर म्हणून मी हे थोडंसं ह्याचं जरा बॅकग्राऊंड म्हणजे जे आपल्याला समजलं नव्हतं मागच्या वेळेस,
ते बघण्याचा प्रयत्न केला, तर असा जो अग्नी आहे की जो पाण्याला पण जाळू शकतो, त्या अग्नीला तृणाने म्हणजे ब्लेड ग्रास ब्लेड ग्लासने म्हणजे गवताच्या काडीनी दाबून ठेवता येईल का? नाही होऊ शकत. असं आहे. तर एक सेकंड हं. तर हा 37वा जो श्लोक होता, ज्याच्यावर 2च ओव्या लिहिल्यात ज्ञानेश्वर महाराजांनी. धुराप्रमाणे लोक तिन्ही ज्याने उडून जाती गगनी, त्या प्रलयाच्या वादळांनी मेघ टिकून राहती का? ही एक ओवी आहे. त्यानंतर वाजोग शोभला प्रभंजने आणि पेटतो पाण्याने, त्या प्रलयाग्निस तृणाने दाबून ठेवता येई का? तर आणि पेटतो पाण्याने ऐवजी आपण हे वाचायचं की आणि पेटवी पाण्याते. म्हणजे मग ह्या ओवीचा अर्थ जसा लागायला पाहिजे तसा तो लागतो. ठीक आहे. तर ह्याच्यानंतरचा जो श्लोक आहे, 38वा तो श्लोक आपण आता घेऊ आज. त्याच्यामध्ये नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते, तस्त्वयं योग संसिद्धः कालेनात्मनि विन्दति. हा श्लोक आहे ना. तर याचं आपले जे गुरु लोक आहेत त्यांनी काय ट्रान्सलेशन केलेलं आहे ते बघायला पाहिजे. एक सेकंड हां. तर त्याच्यामध्ये पहिले आपण अरे मी चुकीची स्क्रीन शेअर केली. होल्ड ऑन, लेट मी शेअर विथ यू द प्रॉपर स्क्रीन. याच्यामध्ये का बरं चुकीची स्क्रीन शेअर होते? एक सेकंड थांबा. लेट मी मेक शुअर दॅट आय विल शेअर द करेक्ट स्क्रीन विथ यू. आपल्याला पहिले विनोबांची स्क्रीन शेअर करायची, राईट? विनोबा ह्या श्लोकाबद्दल काय म्हणतात ते बघूया. आता दिसतंय ना तुम्हाला? तर ह्याच्यामध्ये पहा 38व्या श्लोकामध्ये विनोबा काय म्हणतात की यज्ञासम नसे काही पवित्र दुसरे जगी, योगयुक्त यथा काळी ते पावे अंतरी स्वये. यज्ञासम म्हणजे यज्ञासारखं दुसरं काहीही पवित्र नाही आहे जगामध्ये. यज्ञ पवित्र का बरं आहे? आपण समजा नुसतं त्याचं फिजिकल ऍस्पेक्ट जरी बघितलं ना, तर यज्ञ म्हणजे अग्नी आहे. ठीक आहे ना. तर अग्नीमध्ये अपवित्रता नाही येऊ शकत. अग्नी अपवित्रता जाळण्याचं काम करू शकतं. फायर कॅन बी ए प्युरिफायर. फायर इज ऑलवेज ए प्युरिफायर. अग्नीमुळे स्वच्छता होते. अग्नीमुळे अपवित्रता नाही होत. अपवित्रता जर असेल तर ती अपवित्रता जळून जाते. ते आहे अग्नीचं काम म्हणजे यज्ञाचं काम. योगयुक्त यथाकाळी ते पावे अंतरी स्वये. म्हणजे ते आपल्याला आपल्या आत्मधनं अनुभव करायचा आहे. तर ह्याच्यासाठी प्रभुपाद काय म्हणतात ते बघूया. सो प्रभुपाद म्हणतात की इन धिस वर्ल्ड देर इज नथिंग सो सबलाइम अँड प्युअर ॲज ट्रान्सेंडेंटल नॉलेज. म्हणजे आपल्याला हे जे ज्ञान मिळतंय म्हणजे स्वतःबद्दलचं ज्ञान. एक सेकंड, इथे कोणीतरी अनम्यूट झालंय बहुतेक. लेट मी ट्राय टू. हां, तुम्हाला काही बोलायचं होतं का अनघाताई? बोलायचं असेल तर बोलू शकता ना आपण. डिड यू वॉन्ट टू से एनिथिंग? नसेल तर मग आपण हे सुरू करू. So in this world, there is nothing so sublime and pure as transcendental knowledge. Such knowledge is the mature fruit of all mysticism. म्हणजे आपण जे काही यज्ञ करतो किंवा ज्या काही आपल्याला विभूती प्राप्त होतात आफ्टर अवर तप किंवा कुठल्याही प्रकारची साधना केल्यानंतर आपल्याला जे काही अनुभव येतात त्याच्या पलीकडे आहे. अँड वन हू हॅज बिकम अकॉम्प्लिश्ड इन द प्रॅक्टिस ऑफ डिव्होशनल सर्व्हिस enjoys this knowledge within himself in due course of time. तर अर्थात भगवद्गीता ॲज इट इज प्रभुपादांची जी आहे ती सगळी भक्ती मार्गावर आधारित असल्यामुळे ते भक्ती मार्गाला एम्फसाइज करतात प्रत्येक वेळेस. म्हणून ते म्हणतात की तुम्ही जर डिव्होशनल सर्व्हिस प्रॅक्टिस केली म्हणजे उपासना तुमची जी आहे, आणि इस्कॉनमध्ये जी सगळ्यात महत्त्वाची उपासना आहे ती म्हणजे मंत्र जप. त्यांचा मंत्र काय आहे की हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या
मंत्राचा जप जरी आपण केला, तर काय होतं, की ह्या मंत्राचा जप करत असताना आपल्या मनामध्ये कृष्णाची भावना नेहमी जागृत असते. आणि ती साधना जरी केली, इनफॅक्ट कलियुगामध्ये नामसाधनेसारखं दुसरं काहीच नाहीये. आणि नामसाधनेचं जे तात्पर्य आहे ते आपण काय बघितलं होतं, की आपल्या तोंडातून निघणारा शब्द आणि आपल्या कानानी ऐकला गेलेला शब्द, या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात, म्हणजे आपणच नाम घ्यायचं आणि आपणच ते ऐकायचं देखील आहे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण नामसंकीर्तन करतो, तेव्हा हे जे ज्ञान आहे, हे आपल्या हृदयामध्ये आपोआप प्रगट होतं. म्हणजे पुष्कळदा कसं असतं, की शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्याला शिक्षक काहीतरी शिकवतो, परंतु ते शिकवत असताना आपल्याला लगेच कळत नाही. बरोबर आहे. परंतु केव्हा तरी ते कळतं. आपण त्याच्यावर जेव्हा चिंतन मनन करतो ना, तेव्हा ते आपल्याला कळतं. ह्याच्या आधीच्या एका व्हर्सचं जे मी ट्रान्सलेशन बघितलं होतं ना, ज्याच्याने मला ते कळलं, तर हे आहे बघा, ही wisdom.lib.org wisdomlibrary.org आहे. तर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या कॉमेंट्रीचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे. तर हे मी तुम्हाला वाचून दाखवतो, की इथे बघा, जस्ट सी could the clouds hold their own before the stormy, all enveloping winds blowing? When the universal conflagration sends smoke in rushing torrents into the sky at the dissolution of the universe? Or could the hay and dry wood ever extinguish the fire of universal conflagration, fanned by the stormy winds and capable even of burning immense waters? म्हणजे जे पाण्याला जाळू शकतं, अशा प्रकारचा जो अग्नी आहे, अशा प्रकारचं जे वादळ आहे किंवा अशा वादळामुळे अशा प्रकारचा अग्नी जो प्रज्वलित झालेला आहे. यज्ञ नाहीये, प्रिंटिंग एरर आहे बहुतेक. हां, 1 सेकंड हां. हे कुठलं आहे? तुम्हाला बोलायचंय का काही? व्हाय डोंट यू से 30 समथिंग? 38 नाही ज्ञानेन सदृशम असं नाही, नाही यज्ञेन सदृशम पाहिजे हां. नाही, नाही ज्ञानेन पाहिजे. नाही यज्ञेन नाही, नाही ज्ञानेन सदृशम. कुठे होतं मग नाही यज्ञेन कुठे होतं? ते विनोबांच्या ह्याच्यात आहे, छोट्या ह्याच्यात. ज्ञानासम नाही असं म्हणताय ना? नाही, सॉरी. हां, यज्ञासम. त्यांनी यज्ञासम नसे काही पवित्र दुसरे जगी असं म्हटलं हां. ना, तर ते राइट, राइट. ज्ञानासम पाहिजे. ज्ञानासम. हं. करेक्ट. बघा की कसं प्रिंटर जो असतो त्याच्यामध्ये कशी काय गडबड होऊ शकते, त्याचं हे उदाहरण आहे. माझ्याकडे जी ओरिजिनल गीताई आहे ना, घरी माझ्याजवळ पुस्तक आहे ते. हे मी आता ट्रॅव्हलिंगमध्ये असल्यामुळे लॅपटॉपवर बघतोय. ते ऑनलाईन जी गीताई आहे त्याच्यामध्ये, हं. त्याच्यामुळे ही गडबड होते. तर असेल. एनिवे, तर आता आपण एक काम करू. लेट मी स्टॉप शेअरिंग धिस स्क्रीन आणि आपण आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी ते काय म्हणतात बघूया. तर बघा, जो 38वा श्लोक आहे, पहिले आपण मुक्तछंद बघू. 38वा ही आपण 37वा आधी बघितला होता बाकी. अग्नीमध्ये इंधन पार्था होई जळवणी राख सर्वथा तैसी कर्मे सकल जळती ज्ञानाग्नी माझी भस्म होती. हे बघितलं ना. 38वा श्लोक काय बघू. ज्ञानासारखे पवित्र काही ह्या जगात दुसरे नाही. जो झाला असे योगी अलिप्त त्यासी योग्य वेळी स्वये प्राप्त. जो अलिप्त झालेला आहे योगी त्याला ते स्वतःहूनच प्राप्त होईल. हे ज्ञान कुठलं? स्वतःबद्दलचं ज्ञान. नसे या जगा माझी दुजे पवित्र जयाची तुळा होय ज्ञाना समोर. अति उत्तमा त्यास जाणी जगात मिळते तयासी जया योग प्राप्त. नसे या जगा माझी दुजे पवित्र. कुठलं? जयाची तुळा होय ज्ञानासमोर. ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीच नाहीये. अति उत्तमा त्यास जाणी जगात. त्याला तू या जगामध्ये सगळ्यात उत्तम आहे असं जाण आणि मिळते तयासी जया योग प्राप्त. तर ज्यांनी योग केलेला असेल, योग कुठला योग? कर्मयोग. त्याला ते प्राप्त होतं. कर्मानी आपली चित्तशुद्धी होते आणि त्या शुद्ध चित्तामध्ये अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते बरोबर प्रगट होतं. याच्यामध्ये काही वाद नाहीये. आपण त्या 38व्या श्लोकावर ज्या ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्यात नाही ते, त्या बघू आणि मग त्याच्यावर थोडंसं चिंतन करू. म्हणोनी विचाराने पाहता हे अशक्य असे सर्वथा, असो ज्ञानासम पवित्रता अन्यत्र कोठे दिसतेना. तर हे तर पुरेसं स्ट्रेट फॉरवर्ड आहे. म्हणून विचाराने पाहता हे अशक्य असे सर्वथा. खूप जास्त विचार करून ना
हे जे ज्ञान आहे ते प्राप्त होऊ शकत नाही, कारण की दिस नॉलेज इज बियॉन्ड इंटेलेक्ट, बियॉन्ड लॉजिक. स्वतःच्या बद्दलचं जे ज्ञान आहे, स्वतःच्या बद्दलची जी अनुभूती आहे, ती इंटेलेक्च्युअल अनालिसिस, म्हणजे आपला जो तर्क असतो ना, बुद्धीने आपण जो तर्क करतो, त्याच्या पलीकडे. यू कॅनॉट रिअली इंटेलेक्च्युअली नो हू यू आर. इंटेलेक्च्युअली यू कॅन फिगर आउट की हू यू आर नॉट. त्यामुळे अद्वैतामधलं जे उपासना नाही म्हणणार, पण जी प्रक्रिया आहे, अद्वैताची जी प्रक्रिया आहे, अद्वैतामध्ये आपल्याला करायचं काय आहे? अद्वैतामध्ये आपण काय नाही आहोत ते निगेट करायचं. मग जे उरेल ते आपण आहोत. आपल्याला होतं काय माहिती आहे का, की आपण नाही आहोत किंवा आपल्या व्यतिरिक्त जे काही आहे असं आपल्याला वाटतं, त्याच्यावर आपलं सगळं लक्ष केंद्रित असतं नेहमी. ज्ञानाच्या बाबतीत पण तेच आहे. ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा, की ही ज्ञानेश्वरी आहे. मला माहिती आहे की ही ज्ञानेश्वरी आहे. मी ही ज्ञानेश्वरी वाचतोय आणि मला हे माहिती आहे की मी ज्ञानेश्वरी नाही. म्हणजे काय झालं, ही ज्ञानेश्वरी अनात्म झाली. कुठलीही वस्तू, हे लॅपटॉप अनात्म आहे, माझा फोन अनात्म आहे, हे माझं जे इयर प्लग आहे ते अनात्म आहे, मी जो शर्ट घातलाय तो अनात्म आहे, माझं शरीर सुद्धा अनात्म. ज्याच्याबद्दल आपण विचार करू शकतो ना, व्हॉट एव्हर वी कॅन थिंक ऑफ ॲज धिस, इदम, ती सगळीच्या सगळी सृष्टी जी आहे, इदम या शब्दामध्ये सम्मिलित जे काही आहे, ते सगळंच्या सगळं अनात्म आहे. अनात्म म्हणजे अदर देन मी. म्हणजे मी जाणणारा आणि हे जाणलं गेलेलं, ज्ञाता आणि ज्ञेय. तर अशा प्रकारे जितकं जास्त ज्ञान आपल्याला असेल ना, तितकं आपण त्याच्यामध्ये अडकू. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज स्वतःच म्हणतात, की ज्ञान हे बंधनकारक. तर ज्ञान बंधनकारक आहे असं ऐकल्यानंतर तर माणूस म्हणजे धक्काच बसेल त्याला, हलून जाईल पूर्णपणे, नाही का? तर कुठलं ज्ञान? तर जे आपल्या व्यतिरिक्त कुठली जी वस्तू असेल त्याचं ज्ञान. अनात्म वस्तूचं जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान बंधनकारक. तर ते ज्ञान जितकं जास्त असेल ना, तितकं आपलं डोकं फिरेल. ते करायची गरजच नाही. अनात्म वस्तूला जितकं महत्त्व देण्याची गरज आहे, तितकंच महत्त्व द्यायचं आहे आपल्याला. किती द्यायचंय? जेवढी त्याची उपयोगिता असेल तेवढंच. त्याच्याशी जास्त महत्त्व द्यायची गरज नाही. पण आपलं काय होतं, की आपण अनेक गोष्टींना अवाजवी महत्त्व देतो. त्याच्यामुळे ही सगळी समस्या आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होते. असो ज्ञानासम पवित्रता अन्यत्र कोठे दिसते नाही. तर ते ज्ञान पवित्र आहे. कुठलं? स्वतःबद्दलचं. यास्तव उत्तम अद्वितीय ज्ञान हेच एक होय, चैतन्यासारिखे काय दुसरे काही जगी असे. यास्तव उत्तम अद्वितीय, ह्याच्याशिवाय दुसरं अद्वितीय असं काही नाहीच आहे. ज्ञान हेच एक होय, स्वतःबद्दलचं ज्ञान. चैतन्यासारखे काय दुसरे काही जगी असे. आणि आपली स्वतःबद्दलची जाणीव काय? ती चैतन्य रूप आहे ना. आय एम अवेअर, आय एम कॉन्शियस, आय एम द वन हू इज एक्सपिरियन्सिंग दिस होल वर्ल्ड, आय एम द वन हू इज एक्सपिरियन्सिंग, आय एम द एक्सपिरियन्सर, असं होतं ना. तर हे आहे. पण आय एम द एक्सपिरियन्सर ही जी भावना आहे ना, मला अनुभव येतो आहे किंवा मी अनुभव करता आहे, दिस इज ऑल्सो नॉट द रिअल थिंग. दिस इज ऑल्सो ओनली अ रिफ्लेक्शन. आपल्याला जी मी जाणतोय किंवा मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतंय किंवा मला जाणीव आहे, धिस इज ॲक्चुअली रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस. धिस इज नॉट द प्युअर कॉन्शियसनेस. ज्या कॉन्शियसनेसमध्ये, म्हणजे रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेसमध्ये देअर इज अ सेन्स ऑफ ड्युअलिटी. इन प्युअर कॉन्शियसनेस देअर इज नो ड्युअलिटी. तिथपर्यंत म्हणजे त्याचं आपण वर्णन करून सांगू शकत नाही. त्याला आपण शब्दामध्ये पकडू शकत नाही. जे आपलं खरं स्वरूप आहे, त्याला आपण शब्दामध्ये नाही पकडू शकत. त्याच्यापर्यंत जायचं कसं किंवा ते कसं आपल्याला अनुभव करता येईल, त्याच्याबद्दल आपण चिंतन चर्चा करू शकतो. परंतु त्याचा जो अनुभव आहे, त्याचं वर्णन नाही करू शकत आपण. ठीक आहे ना?
जरी प्रतिबिंबाची सूर्यासी तुलना येई करायासी, वा कवळून आकाशासी जरी धराया सापडेल. जरी प्रतिबिंबाची सूर्याशी तुलना येई करायासी. म्हणजे एक वेळ आपण सूर्याच्या प्रतिबिंबाशी सूर्याची तुलना करू शकू किंवा कवळून आकाशाशी दरी धरायला सापडेल, म्हणजे आकाशाला आपण धरू शकू, हेही करू शकू असं म्हणताय. वा पृथ्वीच्या तुलनेत काही मिळता भारयुक्त, तरी अर्जुना ज्ञानाप्रत उपमा देता येईल. आपल्याला ज्ञानाची उपमानं ह्या सगळ्या गोष्टींना नाही देता येणार. म्हणजे अनेक त्यांनी उदाहरणं, इम्पॉसिबल उदाहरणं जरी दिली, तरी सुद्धा त्यांची उपमा आपण ज्ञानाला नाही देऊ शकत. विचार केल्या नाना परी, पुन्हा पुन्हा शोधिल्यावरी ज्ञानाची पवित्रता पुरी ज्ञानामध्ये दिसू नये. या ज्ञानाची जी पवित्रता आहे ना, ती फक्त ज्ञानामध्येच दिसून येईल. इतर गोष्टींशी त्याची तुलना नाही करता येणार. म्हणजे व्हॉट ही इज ट्राइंग टू एक्सप्लेन की नॉलेज ऑफ द सेल्फ इज ग्रेटर दॅन एनिथिंग वी हॅव एव्हर कॉम्प्रिहेंडेड. तुम्हाला एक वेळ आकाशाला गवसणी घालता येईल किंवा सूर्याला त्याचं प्रतिबिंब दाखवता येईल, परंतु ज्ञानाची तुलना आपण ज्ञानाशी नाही करू शकत. ज्ञानाची तुलना आपण कशाशीच करू शकत. हे म्हणजे शुद्ध ज्ञान, स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान. त्याच्यामध्ये ज्ञाता नाही उरत. ज्ञाता आणि ज्ञेय म्हणजे देर इज नो ड्युअलिटी ऑफ द एक्सपिरियन्सर अँड द एक्सपिरियन्स्ड. ही ड्युअलिटी जिथे संपते, प्युअर नॉलेज, शुद्ध ज्ञान, शुद्ध जाणीव, शुद्ध चैतन्य, त्याच्यामध्ये मीपणा अजिबात नाही. चैतन्यामध्ये मीपणा आला, अहंकार किंवा झालं, देन इट केम डाऊन वन स्टेप. तसं नाही. जेवी अमृतासारखे मधुर, एक अमृत खरोखर, तैसे ज्ञानास शोभे निर्धार, उपमा एक ज्ञानाची. जेवी अमृतासारखे मधुर, एक अमृत खरोखर. अमृतासारखं काय आहे? अमृतासारखं अमृतच. अमृतासारखं दुसरं काहीच नाही. तैसे ज्ञानास शोभे निर्धार, उपमा एक ज्ञानाची. त्यामुळे त्याला आपण उपमा नाही देऊ शकत. ज्ञानाची उपमा ज्ञानालाच. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा, की शंकराचार्यांचे जे आईवडील होते ना, त्यांनी खूप उपासना केली, खूप उपासना केली. आणि उपासना केल्यानंतर त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. शंकराचार्यांचा जन्म जेव्हा झाला ना, तेव्हा त्यांचे आईवडील 60s मध्ये होते. कदाचित तुम्हाला माहिती नसेल हे, पण तुम्हाला ज्यांना माहिती असेल त्यांना आता 60 मध्ये गेल्यानंतर एखाद्या दाम्पत्याला मूलबाळ होत नाही, अशा प्रकारचा आपला अनुभव. परंतु अशा प्रकारची दैवी संतती जर प्राप्त होणार असेल तर काही पण होऊ शकतं. तर तशी संतती त्यांनी जेव्हा भगवंताची प्रार्थना केली की तुमच्यासारखा पुत्र आम्हाला हवा, त्यामुळे माझ्यासारखा तर दुसरा कोणीच नाही, मलाच यायला लागेल. तर असा ही शंकराचार्यांची आहे की त्यांच्या आईवडिलांची, की आणखीन मला असं वाटतं मे बी दशरथ महाराजांची असेल किंवा दुसऱ्या कोणाची असेल. ह्याचा कोणी ती उपासना केली होती, कोणाला तशा प्रकारचा पुत्र हवा होता वगैरे, अशा ह्याच्या अनालिसिसमध्ये आपण नाही जाऊ. परंतु समजा एक्स, कुठला तरी एक्स आणि वाय, हजबंड आणि वाईफ, त्यांनी एक खूप उपासना केली की भगवंता तू आमच्या घरी तुझ्यासारखा पुत्र आम्हाला दे. तर भगवंताने त्यांना सांगितलं की माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, त्यामुळे मी स्वतःच येईन. सो दॅट इज हाऊ ही हिमसेल्फ अपियर्ड ॲज द चाइल्ड. आणि अशा प्रकारच्या दिव्य संतती आपल्या भारतामध्ये अनेक झालेल्या आहेत. म्हणजे राम आणि कृष्ण ह्या दिव्य संतती आहेत, म्हणजे ते अवतारच आहेत. किंवा शंकराचार्य झाले आपले. अशा अनेक गोष्टी आपल्याला इतिहासामध्ये बघायला मिळतील. अर्थात ह्या सगळ्या भगवंताच्या लीला आहेत, अजून काय. दिस होल थिंग इज हॅपनिंग ॲज ए कंटिन्युअस ड्रीम. आपल्याला जेव्हा आपण त्या अवेअरनेसमध्ये येतो ना, की दिस होल थिंग इज अ ड्रीम, मग आपण खूप जास्त या गोष्टींचा अनालिसिस नाही करत. त्या गोष्टींवरनं आपल्याला समजायचं काय आहे, तात्पर्य काय आहे? तात्पर्य हे आहे की भगवंतासारखं दुसरं कोणीच नाही. त्यामुळे त्याच्यासारखं जर आपल्याला काही हवं असेल असं आपण मागितलं, तर भगवंत म्हणाले की माझ्यासारखं कोणी नाही, मी स्वतः येतो. तसं हे ज्ञानाचं आहे. या ज्ञानासारखं दुसरं काय आहे? दुसरं काहीच नाही, हे ज्ञानच आहे. अमृतासारखं दुसरं काय आहे? काहीच नाही, अमृतच आहे. सो
ज्याची तुलना त्याच्याचसोबत होऊ शकते, दुसऱ्या कोणासोबत होऊ शकत नाही. एकमेव अद्वितीय. मग तुलना करणार कशाची? तुलना करण्यासाठी 2 पाहिजे ना वेगळ्या गोष्टी. तसं नाहीच आहे इथे. याहून अधिक बोलणे म्हणजे वेळ नासणे. याच्यावर जास्त बोलणं म्हणजे वेळेचा दुरुपयोग करणं, वेळ वाया घालवणे. तेव्हा म्हटले अर्जुनाने, "देवा अयोग्य कथिले तुम्ही." तेव्हा अर्जुन म्हणाला, की "देवा, व्हॉट यू सेड वॉज करेक्ट." असं आहे. तर परी ह्या ज्ञानाची प्राप्ती होईल आम्हा कैशा रीती, असे पुसावेसे चित्ती वाटले जो अर्जुनाला. तर मग अर्जुनाला असं वाटलं, या ज्ञानाची प्राप्ती होईल कशी? म्हणजे एवढं सगळं भगवंतांनी ज्ञानाबद्दल सांगितलं. ते सांगितल्यानंतर ऑब्व्हियसली आपल्या मनात येईल ना, की अरे, हे ज्ञान जर असं असेल, तर हे मला प्राप्त कसं होईल? करेक्ट आहे प्रश्न. तो ते कृष्णानी जाणिले आणि ते त्यास म्हणाले, ज्ञानप्राप्तीचे उपाय भले, कथितो एक ऐक सावचित्त. तो ते कृष्णाने जाणले. म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये हा प्रश्न आला हे कृष्णाला कळलं. का बरं? कारण की ही नोज एव्हरीथिंग, नाही का? आपल्या मनात काय चाललेलं आहे ते भगवंताला नाही कळणार का? ते भगवंताला पहिले कळेल. म्हणजे आपण चांगलं कसं राहावं याच्यासाठी संत लोक जे सांगतात ते काय सांगतात? की तुम्ही हा विचार करा की भगवंत तुमच्या हृदयात आहे आणि तुमच्या मनामध्ये जो विचार येतो तो तुमच्या मनामध्ये येण्यापूर्वी भगवंताला कळतो. असं जर आपल्याला खात्रीलायक माहिती असतं, तर मग विचार करा की आपल्या मनामध्ये वाईट विचार तरी येईल का? अजिबात नाही येणार. आपण विचार करण्यापूर्वी 100 वेळा विचार करू की हा विचार बरोबर आहे की नाही. म्हणजे आपल्या मनामध्ये काही चूक किंवा काही पाप येण्यापूर्वी आपल्या मनामध्ये जर नेहमी असलं की अरे, भगवंताला हा माझा विचार कळतोय, माझ्या मनात येणारा, तर तो विचार गळून पडेल. असं होईल. कारण की त्याला सगळं माहिती असतं. त्यामुळे कृष्णाला हे कळलं की अर्जुनाच्या मनामध्ये हे सुरू आहे. तो म्हणाला की ठीक आहे, ज्ञानप्राप्तीचे उपाय भले, कथितो ऐक सावचित्त. सावचित्त म्हणजे फोकस, प्युअर चित्त. साव म्हणजे प्युअर आणि चित्त म्हणजे प्युअर. सो द वन विथ ए प्युअर इंटेलेक्ट, द वन विथ ए प्युअर हार्ट ओनली कॅन अंडरस्टँड ऑल दिस. तर हे आपण 38व्या श्लोकाबद्दलच्या ज्या सगळ्या ओव्या होत्या, त्याच्याबद्दल आपण थोडंसं चिंतन केलं. तर ह्याच्याबद्दल जर कोणाला काही बोलायचं असेल, म्हणायचं असेल तर सांगा. इफ यू वॉन्ट टू से एनिथिंग. कोणाला काही याच्याबद्दल चिंतन करायचंय का? याचं बॉटम लाईन काय आहे, की ज्ञानासारखं ज्ञानच आहे आणि तशा प्रकारचं ज्ञान आपल्याला जर प्राप्त झालं, तर कर्मयोगाने जर चित्तशुद्धी झाली, तर त्या शुद्ध चित्तामध्ये अशा प्रकारचं ज्ञान प्रगट होऊ शकतं. तर हे त्याचं ही त्याची बॉटम लाईन आहे. हे त्याचं सार आहे. ठीक आहे? 39 बघू? ठीक आहे. 39 मध्ये कसं की श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा परम शांतीम अचिरेणाधिगच्छति. हा श्लोक आहे. तर ह्याच्यामध्ये पहिले आपले जे गुरु लोक आहेत ते काय म्हणतात बघूया. विनोबा काय म्हणतात की श्रद्धेने मिळवी ज्ञान, संयमी नित्य सावध, ज्ञानाने शीघ्र तोपावे, शांती शेवटची मग. श्रद्धेने मिळवी ज्ञान, संयमी नित्य सावध. म्हणजे आपण संयमी पण असायला पाहिजे आणि नित्य सावध पण असायला पाहिजे. ज्ञानाने शीघ्र तो पावे, शांती शेवटची मज. समजा आपल्याला अशा प्रकारचं ज्ञान झालं स्वतःबद्दलचं, तर त्याच्यानंतर आपल्याला शांती जी आहे ती शेवटची असणार. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या प्रकारच्या शांतीची गरज नाही. म्हणजे ही शांती विल बी लाईक प्रशांती. शांती आणि अशांती यांच्या पलीकडची शांती जी आहे ती प्रशांती. तर 39व्या श्लोकामध्ये प्रभुपाद काय म्हणतात की ए फेथफुल मॅन हु इज डेडिकेटेड टू ट्रान्सेंडेंटल नॉलेज अँड हु सबड्यूज हिज सेन्सेस इज एलिजिबल टू अचीव सच नॉलेज. इथे पहा की इंद्रियांवर संयम पुन्हा एकदा एम्फसाइज केलेला आहे. अँड हॅव्हिंग अचीव्ड इट ही क्विकली अटेन्स द सुप्रीम स्पिरिच्युअल पीस. ते नाही झालं तर तुम्हाला ती परम शांती नाही मिळू शकत. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माझा कर्सर कुठे गेला? कर्सर स्टॉप शेअर.
याच्यानंतरची स्क्रीन आपल्याला शेअर करायची ना, म्हणजे वृत्तबद्ध आणि शब्दबद्ध. सो लेट्स सी मुक्त छंद फर्स्ट. 39वा श्लोक बघूया आपण. इंद्रिये संयत साधन नियमित श्रद्धा अपार अविचलित तयासी. हे पहा, इंद्रिये संयत साधन नियमित श्रद्धा अपार अविचलित तयासी लाभे ज्ञान उत्तम आणि मग चिरशांती परम. इंद्रिय संयत म्हणजे इंद्रिय आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. साधन नियमित, श्रद्धा अपार अविचलित. आपली श्रद्धा अपार पण पाहिजे, तिला काही लिमिट नको. अनलिमिटेड इन्फिनिट श्रद्धा, अविचलित, आणि इट हॅज टू बी स्टेडी. भगवंतावर श्रद्धा आपली पूर्णपणे पाहिजे. तयासी लाभे ज्ञान उत्तम. हे उत्तम ज्ञान जे आहे ते अशाच माणसाला लाभतं आणि मग चिरशांती परम असं होतं. तर ह्याच्यानंतर वृत्तबद्ध मध्ये काय म्हणतात 39व्या ह्याच्यात. जयाची असे गाढ श्रद्धा ही पूर्ण अशी ज्याची इच्छा मिळावेचे ज्ञान तया मानिती इंद्रिये पाच त्याची तयासी मिळे ज्ञान शांती ही साची. आता पहा, याच्यामध्ये सुद्धा जयाची असे गाढ श्रद्धा ही पूर्ण अशी ज्याची इच्छा मिळावेची ज्ञान. ज्याला अशी इच्छा आहे खूप की हे ज्ञान मिळावं, तया मानिती इंद्रिये पाच त्याची. ज्याची इच्छा अशी असेल की हे ज्ञान मला मिळावं, त्याच माणसाची पाचही इंद्रिय त्याचं मानतील, नाही का. म्हणजे त्यांचं मन जे आहे ते त्यांच्या इंद्रियांना ताब्यात ठेवेल. तयासी मिळे ज्ञान शांती ही साची. अशाच माणसाला ज्ञान आणि शांती दोन्ही मिळू शकतं. तर ह्याच्यानंतर ज्ञानेश्वरीमध्ये आपण बघूया की ज्ञानेश्वर महाराज काय ओव्या म्हणतात ह्याच्याबद्दल. आत्मसुखाच्या आवडीने जो विषया विटला मने महत्व इंद्रिया कारणे जो न देतो केव्हाही. म्हणजे आत्मसुखाच्या आवडीने जो विषया विटला मने, ज्याचं मन विषयांपासून पूर्णपणे विटलेलं आहे की मला विषय नकोच आहे. कारण काय? आत्मसुखाच्या आवडीने. आपला जो पहिला श्लोक आहे ना स्थितप्रज्ञ लक्षणांमधला, तो आपला फेवरेट आहे, नाही का. त्याच्यामध्ये भगवान काय म्हणतात की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मनी एव आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्तुच्यते. आपल्याला आपल्या मनातल्या इच्छा विषयांबद्दलच्या अनात्म वस्तूंच्या बद्दलच्या पूर्णपणे का बरं चालल्या गेल्या? कारण की आत्मनी एव आत्मना तुष्टा, मी स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये संतुष्ट आहे पूर्णपणे. आत्मसुखाच्या आवडीने जेव्हा आपल्याला आत्मसुख हवं असतं किंवा आत्मसुखाची आपल्याला झलक जरी मिळाली किंवा आपल्याला हे कळलं की सुख हे इच्छापूर्तीमध्ये नसून इच्छानिवृत्तीमध्ये. म्हणजे काय झालं की इन दॅट ब्रीफ मोमेंट माय इनर जॉय सरफेस्ड अँड आय रेकग्नाइज्ड इट. म्हणजे हे सुख जे आहे, हा जो आनंद आहे, हा मला माझ्या आतला जो आनंद आहे ना त्याच्यामुळे तो मिळालेला आहे. हे जर मला कळलं तेवढ्यापुरतं, तर मग काय होईल की आपल्याला विषयांची इच्छा जी आहे ना ती हळूहळू आपल्या मनातनं चालली जाईल ना पूर्णपणे, असं होईल. आणि मग अशा व्यक्तीची इंद्रिय त्याच्या ताब्यात राहतील. का बरं? कारण की इंद्रियांमुळे जे सुख मिळतंय ते सुख खरं नाहीये, ते तात्पुरतं आहे. मग ठीक आहे, तुम्ही इंद्रियांना जेव्हा तुम्हाला वापरायचं असेल तेव्हा वापरून घ्या. जेवढी गरज असेल तेवढं. तेवढं वापरायला काहीच हरकत नाही. तेवढं वापरा आणि मग सोडून द्या. आणि त्याची इच्छा नका ठेवू. म्हणजे मात्रा स्पर्शस्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखता. त्या स्पर्शामुळे आपल्याला सुखदुःखाचा अनुभव येईल. परंतु आगमा अपायिना अनित्या तां स्थितिक्षस्व भारत. त्याच्यामध्ये तुम्हाला अडकायचं नाही किंवा दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा. सुख झाल्यानंतर आपल्याला स्पृहा नको त्याची, त्याच्यामध्ये अडकायचं नाही. तसं जर झालं वीतराग भय क्रोध निरुच्यते असं होईल ना. आपण त्याच्या पलीकडे जाऊ, राग भय आणि क्रोध याच्या तिन्हींच्या पलीकडे जाऊ. ज्याच्या हृदयी कसलीही इच्छा उत्पन्न होत नाही, प्रकृतीचे कर्तृत्व काही जो न घेतो आपणाकडे. पुन्हा एकदा तेच एम्फसाइज केलं बघा.
म्हणजे पुष्कळदा असं तुम्हाला वाटेल की हे रिपिटेटिव्ह होतंय. पण हे आपण जितके वेळा ऐकू आणि जितके वेळा समजून घेण्याचा प्रयत्न करू, केव्हा ना केव्हा तरी तर ते पकडलं जाईल ना, असं होईल. ज्याच्या हृदयी कसलीही इच्छा उत्पन्न होत नाही. इच्छा म्हणजे अनात्म स्वरूपासाठी, अनात्म वस्तूसाठी. का बरं? कारण की ह्या वस्तूमधून किंवा ह्या वस्तूमुळे मला सुख मिळेल, अशी भ्रांती माझ्या मनातनं पूर्णपणे चालली गेलेली आहे. काय म्हणताय मंजुताई? आपल्याला काही बोलायचंय का? मंजुताई, आपण अनम्यूट झालेले आहात. नको? बरं. तर प्रकृतीचे कर्तृत्व काही जो न घेतो आपणाकडे. जगामध्ये घडणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या प्रकृतीच्या गुणांनुसार, प्रकृतीच्या नियमांनुसार घडतायत. आपल्याकडे आपण कर्तभाव घेण्याची काय गरज आहे? ह्या प्रकृतीच्या नियमांनुसार ज्या गोष्टी घडत आहेत, त्या घडू द्याव्या. त्या भगवंताच्या इच्छेमुळे घडतायत. असं जर आपण नेहमी मनात ठेवलं, तर मग कर्ताहम इति मन्यते अशा प्रकारचा अहंकार विमूढात्मा आपण तयारच नाही होणार. नाही का? ती पण आपली फेव्हरेट वर्स आहे, नाही का? आपला जो आवडता श्लोक आहे तो अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते, आहे ना? आपण स्वतः कर्ता मानतो स्वतःला अहंकारामुळे. अहंकार कशामुळे? मूढत्वामुळे, विमूढात्मा. जो श्रद्धेच्या संगतीने सुखी झाला पूर्णपणे, कोणत्याही संशयाने स्पर्श न केला जयासी. जो श्रद्धेच्या संगतीने सुखी झाला पूर्णपणे, ह्या ज्ञानामध्ये किंवा माझं जे खरं स्वरूप आहे ते परमात्म स्वरूप आहे, ह्या श्रद्धेमध्ये. आपण म्हणतो भगवंतावर श्रद्धा. भगवंतावर म्हणजे काय की परमात्म्यावर, द प्युअर सेल्फ. भगवंत, प्युअर सेल्फ आणि आपण, ह्या तीन गोष्टी वेगळ्या नाहीच आहेत ना. आपण किती वेळा चिंतन केलेलं आहे की ह्या तीन गोष्टी वेगळ्या दिसतात. भगवंत आपल्यापेक्षा वेगळा आहे असं आपल्याला वाटतं, पण तसं नाहीये. भगवंत इज अन अपिअरन्स ऑफ दॅट सेम ट्रूथ व्हेन द टोटॅलिटी इज सुपरइम्पोज्ड ऑन इट. जे आपल्याला जे सगळं दिसतंय, एव्हरीथिंग दॅट वी एक्सपिरियन्स, इफ वी सुपरइम्पोज दॅट ऑन द ट्रूथ, व्हॉट डू वी एक्सपिरियन्स? वी एक्सपिरियन्स एव्हरीथिंग बिकॉज ऑफ द पॉवर ऑफ माया. तर माया जेव्हा ब्रह्मावर अध्यारोपित होते, तेव्हा जे दिसतं त्याला ईश्वर म्हणतात. तर तो ईश्वर म्हणजे त्याचं जे खरं स्वरूप आहे, आणि त्याच्या मागचं जे अधिष्ठान, द सबस्ट्रॅटम ऑन विच भगवंत और ईश्वर इज सुपरइम्पोज्ड और ईश्वर अपियर्स, दॅट सेम अधिष्ठान आपलं पण तर आहे ना. त्याच अधिष्ठानावर जेव्हा आपण पंचकोशांची उपाधी चढवतो किंवा स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देहाची उपाधी चढवतो, तेव्हा जे दिसतं त्याला जीव म्हणतात. तर तो मी आहे, हा अहंकार आहे. हा अहंकार विमूढात्मा आहे. The one who thinks of himself as an individual apart from the other. That is not correct. तर हे सगळं जेव्हा आपल्याला कळतं, जेव्हा आपली पूर्ण श्रद्धा होते त्या सत्याच्या प्रती, सुखी झाला पूर्णपणे, कोणत्याही संशयाने स्पर्श न केला जयाशी. जेव्हा आपली खात्री पडते की हे आपलं खरं स्वरूप आहे, त्याच्यानंतर मग संशय नाही उरत. हे ज्ञान तयासी हुडकित येऊन भेटते निश्चित, वास करी ज्या ज्ञानात सहजपणाने शांतीती. तर हे ज्ञान तुम्हाला हुडकित, तुम्हाला शोधत शोधत येईल आणि ते प्रगट होईल तुमच्या हृदयात. आपल्याला करायचं काय आहे की आपल्याला जे आपण नाही आहोत ते सारखं ड्रॉप करत जायचंय आणि त्याच्यामध्ये अडकायचं नाही. ते करता 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 शेवटी जे आपण आहोत ते प्रगट होईल ना, कारण की ते तर गेलंच नव्हतं कुठे. आपण त्याच्यावर अनेक प्रकारची आवरणं घेऊन डोळे मिटून झोपलेलो आहोत. बाहेर तर सूर्य तळपतोच आहे. तर बाहेरचा सूर्य आपल्याला दिसत का नाही आहे? कारण की आपण पडदे पहिले ओढून घेतले आहेत. त्यानंतर पलंगावर झोपलेलो आहे आणि अंगावर
पांघरुणं घेतलीत 3-4 नंतर बाहेरचा सूर्य दिसेल कशाला आपल्याला? कसा दिसेल म्हणजे? नाही दिसणार. आपल्याला फक्त ही आवरणं काढून टाकायची आहेत. आवरणं कुठली आहेत? इग्नोरन्सची आहेत. ती आवरणं काढली की आपल्याला ज्ञान होईलच. कारण की ज्ञान तर आहेच ना. ते ज्ञान हृदी होता स्थिर, शांतीस फुटती अंकुर. आणि हे ज्ञान म्हणजे कसं की वास करी ज्या ज्ञानात सहजपणाने शांती ती. हे सांगितलं ना भगवंतांनी, आपलं ज्ञानेश्वर महाराजांनी ह्याच्या आधीच्या ओळीमध्ये. हे ज्ञान जे आहे ना तेच आनंद स्वरूप आहे. म्हणजे सत, चित आणि आनंद या 3 गोष्टी वेगळ्या नाहीयेत. आहे ना? तर हे कळायला पाहिजे. ते ज्ञान हृदी होता स्थिर, शांतीस फुटती अंकुर. मग आत्मज्ञानाचा विस्तार विपुलतेने प्रकटतो. हं? ते ज्ञान हृदी होता स्थिर. म्हणजे आता कसं की आपल्याला एकदा केव्हा तरी झलक मिळाली होती आपल्या स्वतःच्या स्वरूपाची. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खूप चांगलं वाटलं. देन यू वॉन्ट टू स्टे देअर. त्याला म्हणतात निधिध्यासन. अद्वैतामध्ये 3 गोष्टी करतो ना आपण. एक तर पहिले श्रवण, म्हणजे आपण ऐकलं की आपण परमात्मा स्वरूप आहोत. ठीक आहे. दुसरं म्हणजे चिंतन किंवा मनन. तर त्याच्यामध्ये आपण आपल्या मनामधल्या ज्या शंका होत्या, त्या सगळ्या शंका आपण मोडून टाकण्याचा प्रयत्न केला. शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे? दॅट इज मनन. आणि एकदा खात्री पटली आपली. काय खात्री पटली? की आपण खरंच परमात्मा स्वरूप आहोत. आपलं खरं स्वरूप जे आहे ते आणि परमात्मा स्वरूप ह्या 2 गोष्टी वेगळ्या नाही आहेत. हे एकच आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला स्थित राहायचंय. काय होईल की आपण जेव्हा जागा असतो किंवा आपण जगामध्ये जे काही करत असतो, तेव्हा आपल्याला त्या गोष्टींमध्ये वाहून जाण्याची सवय असते. तसं होतं कधी-कधी, असं नाही की नाही होत. म्हणजे आता पहा, की आपला हा कार्यक्रम करत असताना समजा एखादा फोन आला मला. आपण तेवढ्यापुरता तो कार्यक्रम थांबवतो, फोन घेतो, संपला. तर पुन्हा सुरू करतो. ओके. त्यांनी काही फरक नाही पडत. आपण जेव्हा जे करतो आहोत, त्याच्यावर आपलं जर लक्ष पूर्णपणे केंद्रित असलं, तेच करायचंय आपल्याला. आणि आपल्या स्वतःच्या स्वरूपाबद्दलची आपल्याला जाणीव किंवा झलक थोडीशी मिळाली. तर ती कशामुळे मिळाली? तर ते आपल्याला समजा कळलं, त्याची प्रक्रिया जर कळली, तर त्याच्यामध्ये नेहमी राहायला काय हरकत आहे? आपल्याला जर कळलं, की इच्छा निवृत्तीमध्ये सुख आहे, इच्छापूर्तीमध्ये नाही. आणि इच्छापूर्ती आणि इच्छा निवृत्ती दोन्ही एका क्षणाला होतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होतं, की कशामुळे होतंय सुख? पण जर खात्री पटली, की इच्छा निवृत्तीमध्ये सुख आहे, तर मग मनामध्ये इच्छा येणारच नाहीत ना. हळू त्या इच्छा येणं कमी होईल. तसं व्हायला पाहिजे. जगामध्ये जे काही करतो आहोत आपण ते करायला काही हरकत नाही. त्याच्यामध्ये पूर्णपणे आपलं मन एकाग्र करून करायला हवं. ते करत असताना आनंद प्रगट व्हायला हवा. त्याच्यामधून आपल्याला सुख मिळतंय, आनंद मिळतोय, अशा भ्रांतीमध्ये आपण नाही राहू. करत राहावं जे काही आपल्याला करण्याची गरज आहे. सहज करता येणं शक्य आहे. आणि आपली जी क्षमता असेल त्याच्यानुसार. म्हणजे आपण आपल्या क्षमतेबाहेर जाऊन करण्याची काही गरज नाही. जे करतो आहोत ते आपण सहजपणे जर करू शकलो, तर तसं करायला पाहिजे. आणि तसं करता-करता काय होईल माहिती आहे का, की आपली एखाद्या विषयामधली जी कॅपेबिलिटी असते ना, ती वाढते. समजा तुम्ही एखादी गोष्ट सारखी-सारखी करत राहिलात, तर त्याच्या सवयीमुळे तुम्हाला त्याच्यामध्ये प्रावीण्य प्राप्त होतं. तर ती करत राहायला काही हरकत नाही. फक्त ती गोष्ट स्वार्थासाठी नसून सगळ्यांच्या हिताची असावी एवढंच फक्त बघायचं. हा कर्मयोग आहे. तर असं करत राहायचं. तर त्याच्याने काय होईल, की अशा प्रकारचं ज्ञान जेव्हा आपल्याला प्राप्त होतं, तेव्हा शांतीस फुटती अंकुर. म्हणजे जी शांती असते ना, ती ब्लॉसम होते. तिला अंकुर फुटतात. मग आत्मज्ञानाचा विस्तार विपुलतेने प्रकट होतो. मग काय होईल, की अशा व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात, अशा व्यक्तीच्या वाणीमध्ये, अशा व्यक्तीच्या देहबोलीमध्ये हे ज्ञान प्रगट होईल, ही शांती प्रगट होईल. असं व्हायला पाहिजे. नाही का? मग तो जिकडे पाहिल, तिकडे एक शांती दिसेल. मर्यादा न कोणती उरेल, व्यापकतेसी शांतीच्या. मग तो जिकडे पाहील, तिकडे एक शांती दिसेल. म्हणजे प्रशांती. ठीक आहे. मर्यादा न कोणती उरेल. या शांतीला काही मर्यादाच नाहीये. व्यापकतेसी शांतीच्या. ती शांती जी आहे ती सर्व व्यापक होईल.
that peace will be all encompassing. It will be all pervasive. So हे ऐशापरी वरचेवर ज्ञानबीज पावे विस्तार, किती सांगावे ते अपार, म्हणून आता राहू देते. ऐशापरी वरचेवर ज्ञानबीज पावे विस्तार. हा ज्ञानबीजाचा विस्तार वरचेवर होत राहील. किती सांगावे ते अपार. किती सांगू मी तुला हे अपार, म्हणून आता राहू देते. आता ठीक आहे, आता हे राहू देते म्हणतो की आता याच्यानंतर तो बहुतेक विषय बदलणार असेल, म्हणून भगवंत सांगतात की ठीक आहे, आता आपण इथे थांबू आणि मग ह्याच्यानंतरचा विषय आहे तो पुढच्या वेळेस घेऊ. असं जर भगवंतांनी सांगितलं असेल, आपण त्यांची आज्ञा पाळून इथे थांबायला काय हरकत आहे आजच्या पुरतं. तर ह्याच्याबद्दल जर काही कोणाला चिंतन करायचं असेल तर सांगा. अनम्यूट करू शकता स्वतःला आणि आपण बोलू शकतो थोडंसं त्याच्याबद्दल. कोणाला काही बोलायचं काय आतापर्यंत आपण जे बोललो त्याच्याबद्दल? काही आहे का कुठे काही शंका वगैरे? आणि जर नसेल तर मग आपण थांबू इथे. हा, अनघाताई आपल्याला काही बोलायचं? विशाल आणि व्यापक ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत ना. विशाल हॅज अ लिमिटेशन आणि व्यापक इज ऑमनी प्रेझेंट. हा, असं म्हणू शकतो आपण. विशाल म्हणजे तुलनात्मक म्हटलं आपण, हा, आणि व्यापक इज ऑमनी म्हणजे प्रेझेंट. सर्वव्यापी. हा, सर्वव्यापी म्हणू. व्यापक म्हणजे आता बघा की एखाद्या लिमिटेड गोष्टीमध्ये सुद्धा काहीतरी व्यापक असू शकतं. तर ते तेवढ्या पुरतं असू शकतं की हे याच्याने हे व्यापलेलं आहे. परंतु आपण ज्या गोष्टीबद्दल बोलतो आहोत, म्हणजे हे जे ज्ञान आहे स्वतःबद्दलचं, हे सर्वव्यापी आहे. सगळ्यांना व्यापून आणि पुन्हा पुरून उरलेलं आहे. पूर्ण, ज्याला आपला तो त्याला दशांगुळ उरलेला म्हणतो, अत्यतिष्ठ दशांगुळ व्यापून दशांगुलम. उरलेलं. करेक्ट, ते आहे ते. तर तसं आहे. आणखी कोणाला काही याच्याबद्दल चिंतन करायचं असेल तर सांगू शकता आपण. आज आपण 2च श्लोक घेतले. हे परंतु दशांगुळ उरलेलं जे म्हणतात ना विक्रमजी, हा, दशांगुळ उरलेलं जे आहे ना, हे जरा पुन्हा थोडंसं सांगा ना, म्हणजे कारण मला थोडासा त्याच्यामध्ये हे आहे, प्लीज. नाही, पुरुष सूक्तामध्ये जो मंत्र आलेला आहे ना, की त्या पुरुषाचं वर्णन सुरू आहे, विराट पुरुषाचं, की अत्यतिष्ठत दशांगुलम, म्हणजे ह्याच्या पलीकडे पण ते दशांगुलम आहे. आपल्याला जे सृष्टीबद्दलचं ज्ञान आहे, किंवा आपण जर शास्त्रज्ञांना विचारलं, आजकालच्या आधुनिक शास्त्रज्ञांना, तरी सुद्धा ते काय म्हणतील की आम्हाला दे विल टॉक अबाउट द नोन युनिव्हर्स. म्हणजे एवढ्या विश्वाची आम्हाला आत्ता कल्पना किंवा जाणीव आहे, किंवा एवढंच विश्व आम्हाला आत्ता माहिती आहे. याच्या पलीकडे विश्व नाहीये असं आम्ही नाही सांगू शकत. ह्याच्या पलीकडे पण आहे, पण आम्हाला माहिती नाहीये. सो वी नो दॅट युनिव्हर्स एक्झिस्ट्स बियॉन्ड दॅट. वी ओनली नो धिस मच. तसंच ह्या ऋषींना देखील आतून वाटलं असणारच आहे. तर म्हणून ते जेव्हा ह्या विराट पुरुषाचं वर्णन करतायत, तेव्हा ते म्हणतायत की हा जो विराट पुरुष आहे, हा विराट पुरुष ह्या सगळ्या विश्वाला व्यापून आणखीन 10 अंगुली पुढे उरलेलाच आहे, असं त्याचं इंटरप्रिटेशन मला असं वाटतं. काय वाटतं अनघाताई आपल्याला? हो, म्हणजे कुठल्याही लेव्हलला आपण जर गेलो तर तिथून पुढे पुन्हा ते आहेच. हा, एक्झॅक्टली. म्हणजे आता ते हबल आणि जेम्स वेबचं जे दाखवतात ना, दॅट इज हेल्पिंग टू क्लिअर सर्टन आयडियाज ऍक्च्युली. कारण आधी ते म्हणतात 450 कोटी प्रकाश वर्ष आधीच्या दिसतायत. आता म्हणतात 13,000 कोटी वर्ष आधीच्या काही हे दिसतायत. म्हणजे तुम्ही ज्या लेव्हलला पोहोचताय तिथून पुढे पुन्हा काहीतरी वेगळं आहेच. आहे ना, प्रश्नच नाही. सो दॅट इज अननोन टू अस. दॅट डज नॉट मीन इट डझंट एक्झिस्ट. पुन्हा एकदा तुम्ही एवढ्या सगळ्या अनालिसिस मध्ये जाण्यापूर्वी अगदी फंडामेंटल आपला आत्ताचा जो अनुभव आहे ना, त्याच्याकडे बघा, की हे जे तुम्हाला कळतंय, हे तुम्हाला कळतं कुठे? तुमच्या आत कळतंय. केव्हा कळतंय? आत्ता कळतंय. आणि 450 कोटी वर्षापूर्वी 450 कोटी वर्ष तर त्या प्रकाश किरणाला तिथून इथे यायला लागली. म्हणजे त्या क्षणी तेव्हा काहीतरी ही गोष्ट घडलेली होती. आता त्या क्षणी ते काहीच नसणार आहे. किंवा जे असेल ते आपल्याला माहिती नाही. जे असेल ते आपल्याला 450 कोटी वर्षानंतर कळेल. कोणी बघितले 450 कोटी वर्ष? एक्झॅक्टली. नाही का? आपल्याला
कुठल्याही गोष्टीचं ध्यान ह्या क्षणात होतं. Whatever knowledge you are gaining it right now in this moment. This moment is the only truth. ओके. त्यामुळे त्या क्षणामध्ये जर आपण राहिलो, तर मोर अँड मोर यू विल कम टू रिअलाइज दॅट टाइम इज अन इल्युजन. ते जेव्हा आपल्याला कळतं ना, त्याच्यानंतर इतकं हायसं वाटतं, म्हणजे देर इज सच ए सेन्स ऑफ फ्रीडम अनइमॅजिनेबल आहे व्हेन यू स्टार्ट लिव्हिंग इन द मोमेंट. त्याला म्हणतात जीवनमुक्ती. हे सगळ्यांना करता येईल किंवा करता येऊ शकेल असं मी म्हणणार नाही. म्हणजे इट्स नॉट दॅट इझी. कारण की द इल्युजन ऑफ टाइम इज सो पॉवरफुल. काळाचा जो आपल्या मनावर पगडा आहे तो इतका जास्त शक्तिशाली आहे की तो आपल्याला त्याच्यातनं बाहेर नाही निघू देत. परंतु त्याच्यातनं जर बाहेर निघण्याची कला आपल्याला साध्य झाली तर नथिंग लाईक इट. इट्स ब्युटिफुल. म्हणजे मग तुम्ही यू विल ऑपरेट विदिन टाइम. असं नाही की यू विल नॉट ऑपरेट विदिन टाइम. तुम्हाला ज्या गोष्टी करण्याची गरज आहे तुम्ही कराल, परंतु त्याच्यामध्ये बांधले नाही जाणार, अडकणार नाही त्याच्यामध्ये. हा फरक. दॅट इज द ब्युटी ऑफ दिस स्टडी. तर अशा प्रकारच्या पलीकडच्या अवस्थेमध्ये किंवा अनुभूतीमध्ये किंवा चिंतनामध्ये कमीत कमी आपण सगळ्यांनी राहावं, अशी आपण प्रार्थना करू आज. आणि आत्तापुरतं हा कार्यक्रम इथे थांबवू. पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटूया. नमस्कार.